तर रायगडमध्ये देखील आज मतदान पार पडतंय। रायगडमधील मतदान केंद्रावरून मतदानाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी। मी सध्या रायगड ह्या लोकसभा मतदारसंघात आहे आणि या ठिकाणी कोलाड येथे एक मतदान केंद्र उभारण्यात आलेलं आहे। त्याला नाव देण्यात आलेलं आहे सखी मतदान केंद्र। सध्या आपण ह्या संपूर्ण मतदान केंद्राची दृश्य पाहू शकतो। तर महिलांसाठी हे विशेष आणि महिलांकडून चालवलं जाणारे हे विशेष मतदान केंद्र जे आहे ते उभारण्यात आलेले आहे। मोठी सजावट जी आहे ती ह्या संपूर्ण मतदान केंद्रात केलेली आहे। बाहेर फुग्यांनी सजावट केलेली आहे, आतमध्ये अशीच सजावट जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आपण पाहिलं ते संपूर्ण मतदान केंद्र जे आहे ते महिलांकडूनच चालू केलेलं आहे आणि ह्या ठिकाणी ज्या कार्यरत असलेल्या महिला आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात की डोक्यावर फेटा घालून ज्या आहेत ह्या संपूर्ण महिला ज्या आहेत ते इथं कार्यरत असलेल्या पाहायला मिळतात। आणि या संपूर्ण मतदान केंद्राची एक विशेष बाब म्हणजे की या मतदान केंद्रात जे आहे ते हिरकणी कक्ष सुद्धा उभारण्यात आलेला आहे। त्यामुळे ज्या तान्ह्या लेकरांसोबत मतदान करण्याला येणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी ही विशेष सोय असणार आहे। तर दुसरीकडे आता उन्हाचा पारा जो आहे तो वाढत आहे आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी आपण जर पाहिलं तर फर्स्ट एड बॉक्स सोबत ORS पावडर जी ज्याच्यामुळे उन्हाची उष्माघात होऊ नये त्या अनुषंगाने इथे काळजी जी आहे ती घेण्यात आलेली आहे। गोळ्या सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। तसंच पुढे जाऊन जर पाहिलं तर पाण्याचे टँक जे हे पाण्याचे डेक जे ते ह्या ठिकाणी उपस्थित आणण्यात आलेले आहेत। कारण की हा संपूर्ण आत्ताचा जो एकंदरीत वेळ सुरू होईल त्याच्यात ऊन जे ते वाढत जाईल आणि त्यामुळे तापमान वाढेल आणि त्याच्यामुळे कोणालाही दगाफटका होऊ नये त्या अनुषंगाने पाण्याची व्यवस्था असो किंवा मग ORS ची व्यवस्था असो। आणि आपण जर पाहिलं तर या गावातल्या ह्या भागातल्या महिला आजी वयोवृद्ध सगळ्याच ह्या मतदान केंद्रावर येताना आपल्याला पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन जाधव सह मी अजय माने, पुढारी न्यूज।